वयाची 45 ओलांडली की बेडरूममधला खेळ खल्लास असं तुम्हालाही वाटतं का? आता पूर्वीसारखी ताकद राहिली नाही असा विचार करून तुम्हीही निराश आहात का? थांबा, हा विचार करण्याआधी हा व्हिडिओ नक्की पहा, कारण आज मी तुमचा हा सर्वात मोठा गैरसमज दूर करणार आहे. नमस्कार मित्रांनो, विचार करा, जर वयानेच सगळं काही ठरवलं असतं तर 25 वर्षानंतर प्रत्येक माणसाची लाईफ किती परफेक्ट असती आणि 50 नंतर तर सगळंच संपलं असतं. पण वास्तव याच्या अगदी उलट आहे. कारण काही लोकांचा वयाच्या 30व्या वर्षीच इंटरेस्ट म्हणजे रस संपून जातो, तर काही जण वयाच्या 60व्या वर्षानंतरही एकदम फुल ॲक्टिव्ह असतात. खरं तर इथे प्रश्न वयाचा नाहीच. मुख्य प्रश्न हा आहे की तुमचे शरीर आणि तुमचे डोकं कोणत्या स्थितीत आहे. जर तुमचे डोकं शांत असेल, मेंदूमध्ये आणि शरीरात रक्तप्रवाह चांगला होत असेल, तर तुम्ही नक्कीच ॲक्टिव्ह राहाल. पण जर तुमची लाईफ खूप ताणतणावाची असेल, एकाच जागी बसून काम करण्याची सवय असेल, जास्त हालचाल नसेल आणि फक्त कामातच गुंतलेले असाल, तर मित्रांनो, तुमचा इंटरेस्ट 30 काय 25व्या वर्षीही संपू शकतो. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी एक हेल्थ एक्सपर्ट म्हणून तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही नक्की काय सुधारले पाहिजे, कोणत्या वयापर्यंत तुम्ही शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमता बाळगू शकता आणि एक चांगली लाईफ एन्जॉय करू शकता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. वयाची कोणती अंतिम मर्यादा असते का? सर्वांत आधी ती गोष्ट समजावून घेऊया जी अनेक पुरुषांनी मला विचारली आहे की मॅडम, शारीरिक संबंध ठेवण्याची कोणती शेवटची मर्यादा असते का? आम्ही 50 किंवा 60 वयानंतर हे करू शकतो का? काही त्रास तर होणार नाही? तर मित्रांनो, पुरुषांसाठी कोणतीही अंतिम मुदत किंवा एक्सपायरी डेट नसते. महिलांच्या बाबतीत आपण म्हणू शकतो की एका विशिष्ट वयानंतर त्यांच्या बीजांडांची संख्या कमी होते, मासिक पाळी थांबते आणि त्यामुळे त्यांची शारीरिक इच्छा थोडी कमी होऊ शकते. तरीही अनेक महिलांची इच्छा चांगली असते आणि त्या उत्तम परफॉर्म करतात. पण पुरुषांमध्ये कोणतीही फिक्स्ड लिमिट नसते. ही कोणती सरकारी नोकरीची परीक्षा नाहीये की वयाची 40 ओलांडली म्हणजे तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. तुम्ही अगदी उत्तम प्रकारे संबंध ठेवू शकता. हे फक्त 3 गोष्टींवर अवलंबून असते. तुमची शारीरिक स्थिती, तुम्ही शारीरिकदृष्ट्या किती ॲक्टिव्ह आहात. तुमची मानसिक स्थिती, तुम्ही मनाने किती शांत आहात आणि ताणतणाव कसा हाताळता. तुमचे नाते, तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते कसे आहे आणि तुम्ही एकमेकांसोबत किती कम्फर्टेबल आहात. जर या 3ही गोष्टी परफेक्ट असतील तर तुम्ही 45 काय अगदी 65व्या वर्षापर्यंतही उत्तम परफॉर्म करू शकता. 45 नंतर शरीरात होणारे नैसर्गिक बदल. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. वयानंतर फक्त महिलांच्याच शरीरात बदल होतात असं नाही, पुरुषांच्या शरीरातही बदल होतात. ते बदल कोणते आहेत ते पाहूया. ऊर्जेत बदल. पूर्वीसारखी झटपट ऊर्जा किंवा तत्काळ एक्साइटमेंट येत नाही. तरुणपणात काही पाहिलं किंवा स्पर्श झाला की लगेच रिॲक्शन मिळायची, ती आता थोडी कमी होते. शरीराचा प्रतिसाद. शरीराचा रिस्पॉन्स आता थोडा संथ होतो. पूर्वीसारखं लगेच इरेक्शन, ठोसपणा येण्याचं प्रमाण आता थोडं संथ गतीने होतं. रिकव्हरी टाईम वाढतो. उदाहरणार्थ, पूर्वी पहिला राऊंड झाल्यावर तुम्ही अर्ध्या 1 तासात दुसऱ्या राऊंडसाठी तयार व्हायचा, पण आता दुसऱ्या राऊंडसाठी तयार व्हायला जास्त वेळ लागतो. यालाच रिकव्हरी टाईम म्हणतात. हे सगळं वयामुळे होतं, कारण आता तुमची पेशींची विभागणी थोडी संथ झालीय. पण हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. याला आजारपण समजू नका. स्वतःला म्हातारे समजून खचून जाऊ नका. चांगला आहार आणि सप्लिमेंट्स घेतले तर तुम्ही उत्तम करू शकाल. ताकद संपली हा फक्त एक गैरसमज. मला बरेच मेसेजेस येतात की मॅडम, मी 45च्या झालोय, आता ताकद संपलीये, काहीतरी उपाय सांगा. मित्रांनो, 45 नंतर ताकद संपते हा एक निव्वळ गैरसमज आहे. तुमची ताकद तुमच्या वयावर नाही तर तुमच्या जीवनशैलीवर अवलंबून असते. जर तुम्हाला लठ्ठपणा असेल, पोट बाहेर आलेले असेल, शुगर, मधुमेह नेहमी हाय असेल, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नसेल, ताणतणाव जास्त असेल आणि झोप पूर्ण होत नसेल, तर तुम्हाला 45 काय 35व्या वर्षीही प्रॉब्लेम येईल. पण जर तुम्ही फिट आहात, व्यायाम करता, योगा मेडिटेशन करता आणि सवयी चांगल्या आहेत, तर तुम्ही 55 ते 60 वयातही उत्तम परफॉर्म कराल. इच्छा कमी होण्याची मुख्य कारणे. काही लोक म्हणतात की आम्ही छान खातो पितो, व्यायाम करतो, तरीही 45 नंतर इच्छा का होत नाही? यामागेही 3 कारणे असू शकतात. ताणतणाव. कामाचा ताण सर्वांना असतो, पण तो मॅनेज न केल्यास शरीरात कॉर्टिसॉल नावाचे स्ट्रेस हार्मोन वाढते. हे हार्मोन वाढले की शरीर रिलॅक्स होत नाही.
रक्तप्रवाह नीट होत नाही आणि साहजिकच इरेक्शन येत नाही. जोडीदारासोबत दुरावा. लग्नाला बरीच वर्षे झाल्यावर हनीमून पिरियड मागे पडतो. आपण मुले, घर, करिअर यात एवढे अडकतो की जोडीदारासोबत ते रोमॅन्टिक कनेक्शन राहत नाही. आणि कनेक्शन नसेल तर इच्छा कशी होणार? अयशस्वी होण्याची भीती. आता वय झालंय, मी करू शकेन की नाही, लवकर तर डिस्चार्ज होणार नाही ना, पार्टनर समाधानी होईल की नाही, ही भीती मनात बसते आणि याच भीतीमुळे परफॉर्मन्स खराब होतो. 45 नंतर संबंध ठेवणे सुरक्षित आहे का? होय, अगदी 100% सुरक्षित आहे. पण जर तुम्हाला हृदयाचा त्रास, मधुमेह किंवा हाय बीपी असेल आणि त्यासाठी खूप औषधे सुरू असतील, तर मात्र थोडे सावध राहिले पाहिजे. अशा वेळी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या, रेग्युलर चेकअप करा आणि मग तुम्ही आनंदाने तुमचे आयुष्य एन्जॉय करू शकता. शरीरात रक्ताची किंवा हॉर्मोन्सची कमतरता असू शकते किंवा पुरेसे ऊन न मिळाल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते. त्यामुळे नेहमी ब्लड टेस्ट करत राहा. वाढत्या वयाचा फायदा. 45 नंतर एक मोठा फायदा मिळतो, तो म्हणजे अनुभव. तुमच्याकडे चांगला अनुभव असतो. तुम्ही तुमच्या पार्टनरला नीट समजून घ्या. तुम्ही एकमेकांसोबत खूप मोकळेपणाने बोलू शकता. तरुण जोडप्यांसारखी कोणतीही घाईगडबड इथे नसते. त्यामुळे जरी वेळ जास्त लागला तरी येथील क्वालिटी खूप उत्तम असते. या गोष्टीचा नक्की फायदा घ्या. धोक्याचे संकेत, ज्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला खालीलपैकी काहीही जाणवत असेल तर मात्र डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. शारीरिक संबंधाची अजिबात इच्छा न होणे. तुमचे वैवाहिक जीवन पूर्णपणे सेक्सलेस झाले असेल. प्रत्येक वेळी प्रयत्न करूनही पूर्णपणे अपयश येणे. संबंधाच्या नुसत्या विचारानेच भीती वाटणे. हे संकेत असतील तर घाबरून न जाता सेक्सॉलॉजिस्ट किंवा फॅमिली डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. माझ्या मराठी प्रेक्षकांसाठी मी काही खास आणि उपयुक्त टिप्स ॲड करत आहे, ज्यामुळे तुम्हाला आणखी फायदा होईल. 1. पारंपरिक आणि पौष्टिक आहार. आपल्या मराठी आहारात साजूक तूप, बदाम, खारीक, खोबरे यांचे लाडू खूप फायदेशीर असतात. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने अश्वगंधा किंवा सफेद मुसळीचा वापर केल्याने नसांना ताकद मिळते आणि स्टॅमिना वाढतो. 2. पेल्विक फ्लोअर व्यायाम. पुरुषांसाठी केगेल व्यायाम खूप महत्त्वाचे आहेत. लघवी रोखताना जे स्नायू वापरले जातात तेच स्नायू आकुंचन आणि प्रसरण पावण्याचा व्यायाम केल्यास इरेक्शन टिकवून ठेवण्यास मोठी मदत मिळते. 3. डिजिटल डिटॉक्स करा. रात्री झोपताना बेडरूममध्ये मोबाईल किंवा लॅपटॉप वापरू नका. यामुळे निळ्या प्रकाशामुळे झोपमोड होते आणि जोडीदारासोबतचा क्वालिटी टाईम वाया जातो. 4. फोरप्लेला जास्त वेळ द्या. वयानुसार शरीर हळू रिस्पॉन्स देते. त्यामुळे मुख्य प्रक्रियेकडे घाई न करता एकमेकांना स्पर्श करणे, गप्पा मारणे आणि फोरप्लेला जास्त वेळ देणे अत्यंत गरजेचे आहे. 5. सकाळची वेळ निवडा. वैद्यकीयदृष्ट्या पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन या हॉर्मोनची पातळी सकाळी सर्वात जास्त असते. त्यामुळे रात्री थकवा येत असेल तर सकाळची वेळ निवडणे हा एक स्मार्ट मार्ग आहे. 6. झोपेचे वेळापत्रक पाळा. रोज रात्री 7 ते 8 तासांची गाढ झोप घेणे खूप आवश्यक आहे. झोपेतच आपले शरीर हार्मोन्सचे संतुलन करत असते. 7. रस्त्यावरील भोंदूबाबांपासून सावध रहा. अनेकदा रस्त्यावरील जाहिराती वाचून लोक चुकीची औषधी घेतात. कोणतीही अडचण असल्यास नेहमी मान्यताप्राप्त सर्टिफाईड सेक्सोलॉजिस्टकडेच जा. 8. टेस्टोस्टेरॉन आणि वेट ट्रेनिंग. वयानुसार टेस्टोस्टेरॉन हार्मोन नैसर्गिकरित्या कमी होते. हे वाढवण्यासाठी फक्त चालणे पुरेसे नाही, तर आठवड्यातून किमान 2दा वजन उचलण्याचे व्यायाम नक्की करा. 9. पाण्याची योग्य पातळी. शरीर हायड्रेटेड नसेल तर रक्त घट्ट होते आणि रक्ताभिसरण योग्य प्रकारे होत नाही. दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची सवय ठेवा. 10. योगा आणि प्राणायाम. अनुलोम विलोम आणि कपालभातीमुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि डोक्यातील नसा शांत होतात. परफॉर्मन्स अँक्झायटी, भीती कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. 11. जोडीदारासोबत मोकळा संवाद. केवळ शारीरिक संबंधासाठीच नाही तर एकमेकांसोबत प्रेमाच्या गप्पा मारण्याची सवय ठेवा. आजचा दिवस कसा गेला? इथून सुरू केलेला संवाद बेडरूममधील नाते अधिक घट्ट करतो. 12. तज्ज्ञांचा सल्ला. जर मानसिक दुरावा खूप वाढला असेल तर संकोच न करता मॅरेज काउन्सेलरची मदत घेण्यास अजिबात लाज वाटून घेऊ नका. मानसिक आरोग्य जितके चांगले तितके तुमचे वैवाहिक जीवन सुंदर होईल. मित्रांनो, वय हा फक्त एक आकडा आहे. वय वाढेल, शरीराचा वेग थोडा कमी होईल, पण तुमची क्षमता संपत नाही.
जर तुम्ही मनात पक्के ठरवले की मी करू शकतो, तर तुम्ही नक्की करू शकाल. पण जिथे तुम्ही विचार केला की आता माझं वय झालंय, आता काय उरलंय जीवनात, तिथेच तुमचा परफॉर्मन्स आणि नात्यातला गोडवा संपतो. स्वतःला नेहमी तरुण आणि उत्साही समजा. आशा करते की या व्हिडिओमधून 45 वयानंतरच्या तुमच्या सर्व शंका दूर झाल्या असतील. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ही उपयुक्त माहिती तुमच्या वयाच्या आणि मोठ्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.